विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत. इयत्ता 6वी मराठी बालभारती. ओळख थोरांची. ओळख थोरांची या पाठाचे लेखक आहेत संजय दुधाणे. यांना बालपणापासून खेळाची आवड होती. ॲथलेटिक्स खेळाच्या आंतरशालेय व आंतरजिल्हा स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे व पायाच्या दुखापतीमुळे त्यांना स्पर्धात्मक खेळ अधिक काळ खेळता आला नाही. परंतु खेळाची आवड त्यांना यापासून थांबवू शकली नाही आणि त्यामुळेच त्यांनी आपली खेळाशी जुळलेली नाळ तोडली नाही. वयाच्या 18व्या वर्षी म्हणजेच 1994 पासून त्यांनी आपली खेळाची आवड लक्षात घेऊन क्रीडाविषयक लेखनास सुरुवात केली. प्रस्तुत पाठ हा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव त्यांच्या या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय पुरस्कार या पुस्तकाला प्राप्त झालेला आहे. तसेच त्यांची अनेक क्रीडाविषयक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. बघा, ध्रुवतारा सचिन तेंडुलकर, भारताचे ऑलिम्पिक, राष्ट्रीय आपला भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणजेच हॉकी, राष्ट्रीय खेळाचे जनक मेजर ध्यानचंद, फ्लाइंग शीख मिल्खा सिंग, वर्ल्ड कप क्रिकेट, कथा ऑलिम्पिकच्या, वाटचाल एशियाडची, ऑलिम्पिक वाटचाल, अशी अनेक क्रीडाविषयक पुस्तके प्राध्यापक संजय दुधाणे यांच्या नावावर जमा आहेत. प्रस्तुत पाठ याच्यामध्ये 2 भाग आहेत. भाग 1 खाशाबा जाधव. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचं चरित्र किंवा यांची माहिती या पाठामध्ये लेखकाने दिलेली आहे. तर खाशाबा जाधव हे ऑलिम्पिक जिंकणारे प्रथम भारतीय होत. त्यांच्याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, हे आहे ऑलिम्पिकचं मानचिन्ह. ऑलिम्पिक स्पर्धा जिंकल्यानंतर जाधव यांना मिळालेलं हे कांस्य पदक. कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव. या ठिकाणी हा महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला दिसतोय आणि सातारा जिल्ह्यातील कराड हे एक ठिकाण आणि त्याच्यातील गोळेश्वर हे छोटेसे गाव. पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशाबा हा छोट्या चणीचा मुलगा. अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिक वीर झाला. तर हे आहेत खाशाबा जाधव. त्यांच्या आईचं नाव पुतळाबाई तर वडिलांचं नाव दादासाहेब आणि त्यांना अण्णा या टोपण नावाने ओळखलं जात असे. छोट्या चणीचा म्हणजेच उंचीने जेमतेम किरकोळ बारीक असा हा मुलगा पुढे ऑलिम्पिक वीर झाला. आता कसा झाला त्याबाबतची माहिती लेखकाने यामध्ये दिलेली आहे. खाशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते. तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या. वडिलांच्या तालमीत खाशाबांच्या कुस्तीचा श्री गणेशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले. प्रतिस्पर्धी मल्लास चित कसे करायचे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले. त्या काळी गावागावात उरूस भरायचे. या उरुसात किंवा जत्रेत
आखाडे भरत. खाशाबांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती. आता खाशाबांचे वडील उत्तम कुस्तीपटू होते. वडिलांनी तरुणपणात आखाड्यातील, आखाडा म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी कुस्तीची तालीम होते ती जागा, जिथे कुस्ती खेळली जाते ती जागा, तर वडिलांच्या तालमीत, आखाडा म्हणजे कुस्तीच्या तालमीची जागा आणि तालीम म्हणजेच कुस्तीचा सराव, वडिलांच्याच बरोबर त्यांनी कुस्तीचा श्री गणेशा केला, म्हणजे सुरुवात केली, त्यांच्या बरोबर त्यांनी सुरुवात केली. प्रतिस्पर्धी मल्लास चीत कसे करायचे, चीत करणे म्हणजे प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला कशी टेकवायची, त्याची मान कशी पकडायची, पट कसा काढायचा, म्हणजे पट काढणे म्हणजे त्याची टांग कशी खेचायची, याचे सगळे धडे खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले. धडे आत्मसात करणे म्हणजेच या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींवर कौशल्य त्यांनी आपल्या वडिलांकडून आत्मसात केलं, शिकून घेतलं. त्या काळी गावागावात उरूस भरायचे. उरूस म्हणजे अशा या मोठ्या जत्रा. या उरुसात किंवा जत्रेत असे आखाडे भरत. त्यावेळेला लोकांच्या करमणुकीचं हे एक साधन होतं आणि त्यावेळेला अशा प्रकारे जत्रा किंवा उरूस जेव्हा असत त्यावेळेला कुस्तीचे आखाडे बांधले जात असत आणि त्या ठिकाणी गावोगावचे मल्ल येऊन आपली ताकद आजमावून पाहत असत. तर खाशाबांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती. मल्ल म्हणजेच पहिलवान. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे मल्लाबरोबर म्हणजे प्रतिस्पर्धी पहिलवानाबरोबर कशा प्रकारे खेळायचं हे सगळं त्यांनी आपल्या वडिलांकडून शिकलं आणि 8व्या वर्षी त्यांनी कुस्ती जिंकलीही होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. गोळेश्वर गावापासून हायस्कूल 5 किलोमीटर दूर होते. सकाळी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे. पळत जाण्याच्या सवयीमुळे त्यांचा कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला. अनवाणी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले. पावसाळ्यात झाडाझुडपातून गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगता खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली. बघा, त्यांनी काय केलं तर शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हायस्कूलमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला गावापासून हायस्कूल बरीच लांब असत, त्यामुळे सकाळी लवकर जाण्यासाठी ते काय करायचे, पळत जायचे आणि त्याचबरोबर अंधार पडण्यापूर्वी घरी लवकर यावं म्हणून ते पळत यायचे. त्यामुळे त्यांच्या काय झालं तर कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला. म्हणजे श्वास कशा प्रकारे धरायचा, रोखायचा किंवा सोडायचा हे त्यांना त्यामुळे चांगलं जमता येऊ लागलं. कारण पळत सतत जाण्यामुळे 5 किलोमीटर जाणं 5 किलोमीटर येणं हे पळत अंतर कापायचं आणि त्यामुळे त्यांना श्वासावर त्यांच्या नियंत्रण आलं. अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता चालल्यामुळे, सतत धावल्यामुळे त्यांचे पाय काटक बनले आणि अशा प्रकारे पावसाळ्यात चिखलातून तसंच पाऊस थंडी याची काळजी न करता, तमा न बाळगता म्हणजेच पर्वा न करता, न जुमानता त्यांनी आपलं शिक्षण आणि त्याचबरोबर व्यायाम याची साधना केली, तपश्चर्या केली आणि आपलं शिक्षण आणि व्यायाम याचं शिक्षण पूर्ण केलं. जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव फिनलंडची राजधानी हेल्सिंकी येथे 1952 साली पार पडला. त्यावेळेला म्हणजे आजही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही एक सर्वोच्च क्रीडा स्पर्धा समजली जाते आणि ती आहेही. तर जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव कुठे होता तर फिनलंड हा एक युरोपीय देश आहे. त्याची राजधानी हेल्सिंकी येथे 1952 साली पार पडला. हे ऑलिम्पिकचं चिन्ह आहे. तेथे खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले.
बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला 15वा XV रोमन मध्ये लिहिलेला आहे. ऑलिम्पिया हेल्सिंकी कुठे भरलेलं हे हेल्सिंकी 1952. तर 15वं हे जे ऑलिम्पिक स्पर्धा भरलेली होती त्यामध्ये भारताला त्यांनी कांस्य पदक या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत मिळवून दिलं. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक होय. तर अशा प्रकारे या खाशाबा जाधवांनी एका सामान्य घरातील मुलगा कशा प्रकारे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपर्यंत जातो, पोहोचतो आणि त्या ठिकाणी आपल्या देशाचं नाव, देशाचा सन्मान कशा प्रकारे मिळवून देतो, त्याची थोडक्यात माहिती लेखकाने या पाठामध्ये दिलेली आहे. तर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही जागतिक दर्जाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी क्रीडा स्पर्धा आहे आणि फिनलँड हा एक युरोपीय देश आहे. त्याची राजधानी आहे हेल्सिंकी. खाशाबा जाधव हे कराड मधील घोळेश्वर या गावातील. आपल्याकडे अजूनही स्पर्धा ज्या आहेत किंवा खेळ जे आहेत हे सामान्यपणे मातीमध्ये खेळले जातात. तर कुस्ती हा खेळ जो आहे तुम्ही बघितलं असेल, कुस्ती ही आपल्याकडे मातीमध्ये खेळवली जाते. परंतु खाशाबा जाधव जेव्हा ऑलिम्पिकला गेले म्हणजेच फिनलँडला गेले त्यावेळेला त्या ठिकाणी कुठे कुस्ती खेळली जात होती तर मॅटवर. एक विशिष्ट प्रकारची मॅट टाकली जाते आणि त्या ठिकाणी कुस्ती खेळायची असते. तर मॅटवरच्या कुस्तीशी खाशाबांनी जुळवून घेतलं हे त्यांच्या यशाचं गमक होय. खाशाबांनी पदक जिंकलं तो हा क्षण आहे बघा. पहिला, दुसरा आणि तिसरं इंडिया या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. हे आहेत खाशाबा जाधव इंडिया. आपल्या भारताचं नाव जगामध्ये चमकवणारे हेच ते खाशाबा जाधव आणि त्यांना जेव्हा पदक मिळालं तो त्यावेळचा हा क्षण आहे. खाशाबांच्या मूळ गावी त्यांचं आता स्मारक उभारलेलं आहे. या ठिकाणी दिसते बघा ऑलिम्पिकचं चिन्ह आहे आणि अशा प्रकारे त्यांच्या मूळ गावी त्यांची आठवण म्हणून अशा प्रकारे एक स्मारक उभारलेलं आहे आणि त्यांना सदैव ते आपल्या स्मरणात राहतील यासाठी अशा प्रकारे त्यांना मानवंदना देण्यासाठी हे स्मारक त्यांचं उभारलेलं आहे. आता या खाशाबा जाधवांबद्दल थोडीशी अधिकची माहिती आपण बघूया. फर्स्ट इंडियन ऑलिम्पिक रेसलिंग हिरो बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. हे आहेत खाशाबा जाधव. त्यांनी फक्त कुस्ती नाही तर स्विमिंग म्हणजे जलतरण, पोहण्याच्या स्पर्धा याच्यामध्येही प्रावीण्य मिळवलेलं होतं. पोहण्याच्या स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. इंडिया पोस्टेज आपल्या भारतीय टपाल खात्याने सुद्धा त्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांचा फोटो असलेलं अशा प्रकारे एक तिकीट छापलेलं आहे. सन 1948 मध्ये सर्वप्रथम त्यांनी ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्यावेळेला त्यांना 6वा क्रमांक प्राप्त झालेला होता आणि त्यानंतर पुन्हा 1952 मध्ये त्यांनी ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भाग घेतला आणि भारताला हे कांस्य पदक मिळवून दिलं. तर स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे हे खाशाबा जाधव. तर 1948च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन मल्लाला पहिल्या काही मिनिटातच चितपट करून प्रेक्षकांना त्यांनी अचंबित केले. म्हणजे प्रेक्षकांना आश्चर्य वाटले की कशा प्रकारे हा एवढ्या बारीक चणीचा हा मुलगा त्यांनी एका ऑस्ट्रेलियन मल्लाला पहिल्या काही मिनिटातच काय केलं,
चितपट केलं, म्हणजेच प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला टेकवलेली, आणि 52 किलो फ्लायवेट गटात 6वे स्थान मिळवले. वेगवेगळ्या प्रकारचे गट असतात, त्या प्रत्येक गटातून पास होत होत पुढे जावं लागतं. वैयक्तिक क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये 1948 पर्यंत इतक्या वरचा क्रमांक मिळविणारे ते पहिले भारतीय क्रीडापटू ठरले. कितवं स्थान मिळालं त्यांना? 6वं स्थान. संपूर्ण देशात मॅटवरची कुस्ती माहीत नसताना त्यांनी मॅटवर हे यश मिळवले, हे विशेष. बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मॅटवर कुस्ती कशा प्रकारे खेळली जाते, कारण पायात शूज घालावे लागतात, मॅटची कल्पना नसते, आणि तरी सुद्धा ती कुस्ती त्यांनी खेळली आणि 6वं स्थान मिळवलं, हे त्यांचं विशेष. त्यानंतर लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत 6व्या क्रमांकावर समाधान मानावे लागूनही त्यांनी निराश न होता पुढे हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली. जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धा संपते त्यावेळेला पुढच्या वेळेला ऑलिम्पिक स्पर्धा कुठल्या देशात होणार आहे हे जाहीर केलं जातं, आणि त्याच वेळेला खाशाबा जाधवांनी ठरवलं होतं की आता या ठिकाणी आपल्याला 6वा क्रमांक मिळाला, परंतु पुढच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पदक कोणत्याही परिस्थितीत मिळवलं पाहिजे, आणि त्यासाठी त्यांनी तयारी सुरू ठेवली. हेल्सिंकीमध्ये खाशाबा 125 पौंड बॅटमवेट गटात सहभागी झाले होते. या गटात 24 देशातील मल्लांनी भाग घेतला होता. कॅनडा, मेक्सिको, जर्मनी या देशांच्या मल्लांचा पराभव करत अखेर 23 जुलै 1952 रोजी या स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. तर प्रत्येक एक एक पायरी पुढे पुढे जात तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारे पार करत पुढे जावं लागतं, आणि अशा प्रकारे अखेर 23 जुलै 1952 ला त्यांनी भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. एक अभूतपूर्व इतिहास घडवला. भारतीय क्रीडा इतिहासात ऑलिम्पिकमध्ये अजोड कामगिरी करणारे खाशाबा जाधव हे पहिलेच ऑलिम्पिक वीर ठरले. तर ही होती खाशाबा जाधव यांच्याबद्दलची अधिक माहिती. तर हे ऑलिम्पिक पदक विजेते मराठी भारतीय कुस्तीगीर होते. इसवी सन 1952 सालातल्या ऑलिम्पिक मध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाईल कुस्तीतले कांस्य पदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले वैयक्तिक. 1955 मध्ये त्यानंतर बघा त्यांनी त्यांची पुढची कारकीर्द बघा काय आहे. खाशाबा जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात सब इन्स्पेक्टर या हुद्द्यावर भरती झाले. तिथे सुद्धा त्यांनी कुस्ती स्पर्धेत अनेक कुस्त्या जिंकल्या. तसंच राष्ट्रीय स्तरावर त्यानंतर त्यांनी स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणजेच कोच म्हणून ते काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलीस खात्यात 27 वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या हुद्द्यावरून ते निवृत्त झाले. तर ही होती खाशाबा जाधव यांच्याबद्दलची थोडक्यात अधिक माहिती. तर या पाठामध्ये आलेले काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. श्री गणेशा करणे म्हणजेच सुरुवात करणे किंवा सुरुवात होणे. एखाद्या गोष्टीचा श्री गणेशा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीला सुरुवात होणे किंवा सुरुवात करणे. चित करणे म्हणजेच प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला टेकविणे. पट काढणे प्रतिस्पर्धी मल्लाची टांग खेचणे. धडे आत्मसात करणे म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये कौशल्य मिळविणे. आणि तमा न बाळगणे म्हणजेच पर्वा न करणे. कोणत्याही परिस्थितीची किंवा कठीण काही पाऊस असेल, थंडी असेल, त्याची तमा न बाळगता म्हणजे त्याची पर्वा न करता आपलं काम चालू ठेवणं. तर या पाठाचा दुसरा भाग जो आहे यामध्ये आपण दादाजी रामजी खोब्रागडे हे एक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी कशा प्रकारे नवीन शोध लावलेला आहे आणि
शेतीच्या उत्पन्नामध्ये कशा प्रकारे क्रांती घडवून आणली त्याबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपण या दादाजी खोब्रागडे या शेतकऱ्याविषयी ही माहिती आपण बघणार आहोत. त्यांना कृषी रत्न हा डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठाचा पुरस्कार मिळालेला आहे. कृषी भूषणही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची माहिती आपण बघूया. तांदळाच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी एका जातीचे नाव आहे HMT. हा आहे HMT तांदूळ. तांदळाची ही नवी जात शोधून काढली एका शेतकऱ्याने. त्याचे नाव दादाजी रामजी खोब्रागडे. ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावचे. हा आहे चंद्रपूर तालुका, या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा. हा महाराष्ट्र आपला, याच्यामध्ये हा चंद्रपूर तालुका. या चंद्रपूर तालुक्यामध्ये बघा, हा चंद्रपूर तालुका आणि या चंद्रपूर तालुक्यामध्ये नागभीड हे एक छोटं गाव. हा पूर्ण चंद्रपूर तालुका आणि त्यामध्ये नागभीड या गावातील नांदेड या गावचे हे दादाजी रामजी खोब्रागडे. दादाजींचे वडील रामजी ते फार काळजीपूर्वक शेती करायचे. पेरणीच्या अगोदर बियाणे निवडायचे, खराब दाणे बाजूला काढायचे. दादाजींनी वडिलांना असे का करता म्हणून विचारले तेव्हा वडील म्हणाले, चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते. दादाजींना तेव्हापासून बियाणे निवडण्याची सवय लागली, तशीच निरीक्षणाचीही लागली. तर कशा प्रकारे बघा बियाणं निवडलं जातं आणि चांगलं बी निवडलं तर चांगले आपल्याला पीक येऊ शकतं. हे निरीक्षणातून दादाजीचे वडील शिकले होते. त्यांच्याकडून काय केलं, दादाजींनीही ही शिकवण घेतली आणि त्यामुळे त्यांना निरीक्षणाची सवय लागली. तर तांदूळ आपण जो म्हणतो त्या तांदळासाठी अशा प्रकारे हे बियाणं म्हणजेच हे भात जे आहे ते वापरलं जातं. तर हा त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये पॅडी म्हणतात, आपण भात असं म्हणतो. तर हे भात जे आहे याच्यावर हे जे कव्हर असतं ते काढल्यानंतर हा तयार होतो तो ब्राऊन राईस. आणि अजून त्याला पॉलिश केलं की हा जो आपल्याला बाजारात उपलब्ध होतो तो व्हाईट राईस. तर पीक येण्यासाठी म्हणजेच तांदळाचं रोप येण्यासाठी अशा प्रकारे हा जो पूर्ण साल असलेला जो भात लागतो तो घ्यावा लागतो आणि ते बियाणं म्हणून वापरावं लागतो. तर HMT ही एक प्रकारची जात आहे. तर त्या काळी HMT हे एक घड्याळ प्रसिद्धीला आलेलं होतं आणि त्याच्यावरून त्यांनी या तांदळाच्या जातीला त्या HMT घड्याळाचंच नाव देऊन टाकलं आणि HMT तांदूळ म्हणून हा तांदूळ प्रसिद्ध झाला. ते मोठे झाले आणि शेती करू लागले. एकदा शेतात फिरत असताना त्यांच्या लक्षात आले की भाताच्या काही ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत. बघा, त्यांना निरीक्षणाची सवय होती आणि त्यामुळे शेतात फिरताना त्यांच्या लक्षात आलं की काही ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत. त्यांनी नेमक्या त्या हेरून ठेवल्या आणि त्या परिपक्व झाल्यानंतर बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवल्या. बघा, कोणत्या आहेत हे त्यांनी हेरून ठेवलं, म्हणजेच काय केलं तर नीट पाहून ठेवलं नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या परिपक्व झाल्यानंतर म्हणजे तयार झाल्यानंतर त्या बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवल्या. दुसऱ्या वर्षी त्यांनी ते बियाणे शेताच्या मधोमध पेरले, म्हणजे लक्षात येण्यासाठी कळण्यासाठी त्यांनी मधोमध ते पेरले आणि त्यांच्या लक्षात आले की या बियाणांपासून आलेल्या ओंब्यांना इतरांपेक्षा अधिक दाणे आहेत. त्यांनी असे अनेक वर्षे केले. त्यांची खात्री पटली की हे बियाणे अधिक उत्पादन देऊ शकते. बघा, त्यांनी स्वतः हा प्रयोग केला, निरीक्षण केलं. निरीक्षणातून त्यांनी ते तांदूळ म्हणजे ते भात वेगळं ठेवलं. स्वतःच्या शेतात त्यांनी तो प्रयोग केला
आणि अनेक वर्ष तो प्रयोग केल्यानंतर त्यांना जेव्हा खात्री पटली की हे बियाणं अधिक उत्पादन देऊ शकतं, तेव्हा त्यांनी गावातील लोकांना ते लावण्याची विनंती केली. म्हणजे स्वतः प्रयोग करून आधी केले मग सांगितले. स्वतः आधी त्यांनी प्रयोग केला, त्यांना खात्री पटली, त्यावेळी त्यांनी लोकांना सांगितलं. त्यांनी गावातील लोकांना ते लावण्याची विनंती केली, पण कोणी तयार झाले नाही. शेवटी भीमराव शिंदे तयार झाले. तर गावातील एक व्यक्ती म्हणजे भीमराव शिंदे हे तयार झाले. त्यांनी 4 एकरांवर पहिल्यांदा ते बियाणे वापरले आणि आश्चर्य असे की अवघ्या 4 एकरांमध्ये 90 क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले. तळोधी बाळापूरच्या बाजारात हा तांदूळ गेला तेव्हा त्यावर व्यापाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या. तेथेच या तांदळाचे नाव पडले HMT. वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या संशोधक शेतकऱ्यांनी हंगामाच्या काळात मुलीच्या 1.5 एकर शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. त्यांनी तांदळाच्या एकूण 8 जाती शोधून काढल्या आहेत. या शेतकरी शास्त्रज्ञाला कृषी भूषणसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अवघ्या 1.5 एकर शेतावर प्रयोग करणारा असा हा शेतकरी. तर हे दादाजी खोब्रागडे, त्यांनी काय केलं? मुलीच्या 1.5 एकर शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आणि तांदळाच्या एकूण 8 जाती शोधून काढल्या. त्यांना कृषी भूषण, कृषी रत्न यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आणि म्हणूनच त्या ठिकाणी काय म्हटले बघा, या शेतकरी शास्त्रज्ञाला बघा कुठल्याही शाळेत न जाता केवळ निरीक्षणाने त्यांनी हे शोध लावले आणि अशा प्रकारे तांदळाच्या नवीन नवीन जाती त्यांनी शोधून काढल्या आणि उत्तम प्रतीचा तांदूळ आपल्याला उपलब्ध करून दिला. तर 1.5 एकर शेतावर अनेक प्रयोग करणारा असा हा शेतकरी. थोडक्यात आपण त्यांची माहिती बघूया. त्यांचा जन्म नागभीड येथे झाला. हे भाताच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढणारे एक कृषी संशोधक होते. केवळ इयत्ता 3री पर्यंत शिकलेले खोब्रागडे, बघा शिक्षणही नाही त्यांचं, 3री पर्यंत शिकलेले खोब्रागडे एक अल्पभूधारक शेतकरी होते. अल्पभूधारक म्हणजे त्यांनी बघा 1.5 एकर प्रयोग केलेले आहेत, म्हणजे त्यांची जमीनही एकदम कमी होती, तरी त्याही परिस्थितीत त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. 1983 पासून त्यांनी तांदळाचे नवीन वाण बनवण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली. वाण म्हणजे जात. तर नवीन अशी जात शोधून काढण्याची त्यांनी सुरुवात केली. 6 वर्षांच्या बीज गुणनाच्या प्रयोगानंतर ते नवीन वाण तयार करण्यात यशस्वी झाले. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून त्यांनी हे नवीन वाण तयार केलं. या वाणाला काय नाव द्यायचे हे न सुचल्यामुळे त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या HMT कंपनीच्या HMT सोना घड्याळावरून तेच नाव या वाणाला दिले. म्हणजेच या जातीच्या हे तांदूळ जे आहेत या तांदळाला त्यांनी HMT हे नाव दिलं आणि अशा प्रकारे हा HMT तांदूळ प्रसिद्ध झाला. तर खोब्रागडे यांनी भाताचे एकूण 9 वाण शोधले. कोणकोणते आहेत बघा, HMT सोना, नांदेड हिरा, नांदेड चेन्नूर, विजय नांदेड, नांदेड 92, DRK, नांदेड दीपक, काठे HMT, DRK2. तर अशा प्रकारे त्यांनी ही तांदळाच्या एकूण 8 ते 9 जाती शोधून काढल्या. त्यांना मिळालेले पुरस्कार, रिचारिया पुरस्कार जो तांदळाच्या संशोधनासाठी दिला जातो तो त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर तांदळाचं जे काही त्यांनी संशोधन केलं त्याबद्दल आपल्या महाराष्ट्र सरकारकडून 2006 मध्ये वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 2009 मध्ये DRK वाणाच्या संशोधनासाठी त्यांना ग्रॉसरूट इनोव्हेशन पुरस्कार मिळाला. तर 2010 मध्ये महाराष्ट्र सरकारचा पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार हाही त्यांना
मिळाला. तर असे हे एक शेतकरी शास्त्रज्ञ ज्यांनी केवळ निरीक्षणातून वेगवेगळे प्रयोग करून अतिशय उत्तम अशा तांदळाच्या नवीन नवीन जाती आपल्याला उपलब्ध करून दिल्या. वाक्प्रचार, काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपण बघूया. हेरून ठेवणे म्हणजेच नीट पाहून ठेवणे. त्यांनी निरीक्षण करण्याची जी सवय असल्यामुळे त्यांनी ते नीट हेरून ठेवलं म्हणजे पाहून ठेवलं आणि त्यांचं मग ते बियाणं तयार झाल्यानंतर त्यांचा उपयोग त्यांनी त्या बियाणांपासून अजून काही रोपं तयार करून प्रयोग करण्यासाठी उपयोग केला. उदरनिर्वाह करणे म्हणजेच पोट भरणे. उदरनिर्वाह करणे, पोट भरणे. तर उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्याकडे शेती हे एकमेव साधन होतं. तर बालमित्रांनो, आज आपण ओळख थोरांची या पाठामध्ये खाशाबा जाधव, ऑलिम्पिकवीर, ज्यांनी आपल्या भारताला सर्वप्रथम ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलं असे थोर कुस्तीपटू आणि एक शास्त्रज्ञ शेतकरी दादाजी खोब्रागडे यांनी भाताच्या नवीन नवीन जाती आपल्याला उपलब्ध करून दिल्या, त्यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. पाठाचं व्यवस्थित वाचन करा आणि पाठ आवडला असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.